आज मला कुणाला तरी सॉरी म्हणायचं आहे. तर ही गोष्ट आहे शाळेत असतानाची. मी 5वीत असताना माझी एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं भैरवी. गोड, चबी आणि माझ्यासारखी आगाऊ मुलगी. आमच्या दोघींची मैत्री खूप छान होती आणि एके दिवशी ती एका क्षणात आयुष्यभरासाठी तुटून गेली. तर झालं काय होतं, आमच्या शाळेच्याच एका कोपऱ्याला मातीचा ढीग साचलेला होता. बराच होता तो, जसं की पूर्ण एक एल शेपचा कॉर्नर त्यानेच भरलेला होता. त्याच्याच बाजूला नगरपालिकेची झाडे आणि ताराचं कुंपण सुद्धा होतं. आम्ही मधल्या सुट्टीत तिथून एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्याकडे पळत सुटायचो आणि त्याला आम्ही डोंगर म्हणायचो. खूप मज्जा यायची आणि एके दिवशी असंच भैरवीसुद्धा आमच्यासोबत तिथून पळापळीचा खेळ खेळत होती. आणि खेळ म्हटलं तर स्पर्धाच असते ना, मग मी तिला कसे पुढे जाऊ देणार, म्हणून मी पण तिच्या मागे पळाले. भैरवी अंगाने चबी होती आणि मी जेव्हा तिच्या मागून पळत गेले तेव्हा तिला मी अल्लाद धक्का दिला. खरं तर तो धक्का नव्हता, फक्त मी तिला बाजूला करत होते आणि तितक्यात भैरवी तिथून खाली धपकन पडली. अंतर काही फार नव्हतं म्हणून खूप घाबरण्यासारखं नव्हतं, पण जेव्हा मी भैरवीला बघितलं मी खूपच घाबरले. भैरवी जिथे पडली होती तिथेच ताराचं कुंपण होतं आणि ते तिला इतकं लागलं होतं की तिच्या गुडघ्याखालचा हातभार मांस पूर्णपणे बाहेर निघून पडलं होतं. आता पुढे काय झालं हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. तोपर्यंत बाय.